आज पोहोचलो आहोत एकविरा देवी देवस्थान येथे आणि आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता आम्ही निघालो आहोत गडावर. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे आहेत. त्यापैकी पार्वती, यमाई व रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. पायऱ्या चढून जावं लागतं, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला दम लागतो. तरीसुद्धा हळूहळू आपण मंदिरात दर्शनाला जाऊया. छाले बोल रहे हैं माँ के सिवा सब माया है. आज तो रुकना मुश्किल है, माँ का बुलावा आया है. सपने में जगदम्बा ने अपना द्वार दिखाया है. वनवास काळात पांडव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देवीची आराधना केली. तेव्हा देवी प्रगट झाली आणि देवीने त्यांना वरदान दिले की तुम्ही अज्ञातवासात कुणालाही सापडणार नाहीत, पण एक आट घातली की हे मंदिर तुम्ही रात्रीत पूर्ण केलं पाहिजेत. तेव्हा पांडवांनी रात्रीत अहोरात्र प्रयत्न करून या मंदिराचं पूर्ण काम एका रात्रीत पूर्ण केलं आणि त्यामुळे प्रसन्न होऊन देवीनं असं वरदान दिलं की पूर्ण अज्ञातवास तुमचा सुखरूप पार पडेल, कोणी तुम्हाला पाहणार नाही, सापडणार नाही. आणि अशा रीतीने या देवीची स्थापना पांडवांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला व लेणी कलेचा अतिशय उत्तम असा नमुना हे मंदिर आहे. पुणे मुंबई या महामार्गाच्या मध्यभागी विपुल निसर्ग संपदा, प्राचीन लेण्या व गडकिल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्यात एकविरा मातेचे हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी देवीची स्वयंभू पाषाणाची मूर्ती अगदी प्रसन्न मूर्ती आहे. एक संद काळ्या दगडामध्ये कोरलेल्या हा प्रचंड लेण्या मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि या ठिकाणी पाणी साठासुद्धा विपुल आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या लेण्याचं बांधकाम कोरीव काम केलेलं असावं असं सांगितलं जातं आणि हजारो वर्षे झाले तरी आजही या लेण्या अगदी सुस्थितीत आहेत. आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर हे प्रचंड काम पाहून मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. हे बघा, मागच्या बाजूला अगदी दुसऱ्या मजल्यावर उंचावर सुद्धा लेण्या कोरलेल्या आपल्याला दिसतात. आम्ही जेव्हा दर्शनासाठी गडावर पोचलो त्यावेळेस रात्र झाली होती आणि रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी उजेडाची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. रायगड भागातील आगरी, कोळी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चंद्रसेनीय, कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी यांची ही कुलस्वामिनी देवी आहे. आणि आता आम्ही दर्शन करून गडावरून खाली उतरत आहोत. पायऱ्या चढताना दोन्ही बाजूला प्रसादाची दुकानं या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपण प्रसाद व इतर साहित्य खरेदी करू शकतो. गडावर चढण्यासाठी आम्हाला 1 तास लागला आणि एकविरा मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा पायऱ्या उतरून खाली परत आलेलो आहोत. आणि आता या ठिकाणाहून आम्ही पुढे जाणार आहोत महड गणपती अष्टविनायक. गडाच्या मध्यापर्यंत वाहन जाण्याची व्यवस्था आहे, परंतु वाहन अगदी चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे, कारण प्रचंड चढाचा असा हा घाट आहे. तेव्हा वाहन स्थितीत असावं याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. तिथे पण लागत असते.